तूने पुकारा और हम चले आए. सांग ना सगळ्या लोकांना कोण आहे कोण अनावर अक्षर. आपण ज्यावेळेस अधिकाऱ्यांना बघतो, ज्यावेळेस आपण मोठ्या व्यक्तींना जेव्हा बघतो, त्यांना नशा असते ती पुस्तकांची नशा असते, अभ्यासाची नशा असते, आपल्याला त्या ठिकाणी पोहोचायची त्याची नशा असते आणि त्याच्यामुळे ते लोक त्या ठिकाणी पोहोचतात. आपल्याला सुद्धा नशा ही अभ्यासाची असली पाहिजे, पुस्तकांची असली पाहिजे. तुम्ही ड्रग घ्याल त्यावेळेला प्रत्येक वेळेला आपण आपल्या आईबाबांच्या प्रयत्नांची, त्यांच्या मेहनतीची माती करत असतो. असं कुठलाही पदार्थ, कुठलीही वस्तू जी आपल्या नाकावाटी तोंडावाटी जाते आणि गेल्यानंतर आपल्या शरीराच्या आतमध्ये जे काही साईड इफेक्ट होतात ती गोष्ट म्हणजे नशा. आपल्या समाजाला सुखी करायचं असाल, आपल्या आई वडिला सुखी करायचे असले तर मात्र एक वसन असला पाहिजे वाचायचा. वाचणे जेवढे वाचेल तेवढी तुमची शक्ती वाढेल, भक्ती वाढेल. सीमाएं सिर्फ नक्शे पर नहीं होती, सीमाएं सिर्फ नक्शे पर नहीं होती, कुछ सीमाएं इंसान को अपने जुनून पर भी लगानी पड़ती है. गलत राह चुनना बेहद आसान है दोस्तों, गलत राह चुनना बहुत आसान है दोस्तों. असली राह पर टिके रहना उसके लिए बहुत मेहनत लगती है. गुड मॉर्निंग. आवाज कमी आहे. गुड मॉर्निंग. क्या बात आहे. व्हेरी नाईस. NKT कॉलेज, माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, आदरणीय शिक्षकवृंद, उपस्थित मान्यवर आणि जे येणार आपल्याला जॉईन होणार आहेत अजून सगळ्या मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत. सो आजच्या या अर्थपूर्ण कार्यक्रमाची सुरुवात आपण अतिशय उत्साहाने करणार आहोत. सगळे तयार आहात ना? सगळे तयार आहात ना? क्या बात आहे. व्हेरी नाईस. धन्यवाद. सो उपस्थित मान्यवर आपल्याला आज जॉईन झालेले आहेत. मी सगळ्या स्टुडंट्सला विनंती करते जोरदार टाळ्यात त्यांचं स्वागत करायचं. सो आता आपल्याकडे सगळेच मान्यवर उपस्थित आहेत. सो त्या आधी आपण दीपप्रज्वलन करून घेऊयात. मी सर्व मान्यवरांना विनंती करते कृपया दीपप्रज्वलन करायचं आहे. आता जे आपण गाणं ऐकलं त्याचं एक शॉर्टमध्ये प्रास्ताविक द्यायला मी आमंत्रित करते. नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत ठाणे जिल्हा संघटक तथा समन्वयक मिलिंद रूपचंद पाटील यांना. मिलिंद सर, प्लीज कम ऑन द स्टेज. आता जे गाणं झालं, या गाण्याच्या अर्थाने आपल्याला एक संदेश दिला जातो की आपण कुठल्याही प्रकारचं अंमली पदार्थ असो, कुठल्याही प्रकारचं व्यसन असो, आपण ते घेऊ नये. कारण की जीवन बहुत सुंदर आहे. आपल्याला आपलं जीवन जे हे चांगल्या पद्धतीने आपल्याला जिवायचं आहे. कारण की आपल्या जीवनात भरपूर अडचण निर्माण होते, भरपूर संकट निर्माण होतात. आपल्यासमोर मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षा असतात. आपल्याला ते पार करून आपल्याला पुढे जायचंय. कुठल्याही प्रकारची नशा आपण करायची नाहीये. कारण की जीवन खूप सुंदर आहे. कारण की नशा केल्याने आपण आपलं जीवन हे घटत असतं आणि आपण कुठेतरी ब्रेक घेत असतो. हे लक्षात ठेवा. आपण ज्यावेळेस अधिकाऱ्यांना बघतो, ज्यावेळेस आपण मोठ्या व्यक्तींना जेव्हा बघतो, त्यांना नशा असते ती पुस्तकांची नशा असते, अभ्यासाची नशा असते, आपल्याला त्या ठिकाणी पोहोचायची त्याची नशा असते आणि त्याच्यामुळे ते लोक त्या ठिकाणी पोहोचतात. आपल्याला सुद्धा नशा ही अभ्यासाची असली पाहिजे, पुस्तकांची असली पाहिजे. हे नको ना ते व्यसन लागल्याने आपलं जीवन आपण स्वतः संपवतो. या गाण्याच्या माध्यमातून आपल्याला इथे सांगितला जातो संदेश. आपण पुढे जाऊया, कारण की नंतर मी तुमच्याशी 10 मिनिटं बोलणार आहोत. नमस्कार. ओके, धन्यवाद सर. सो आजच्या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत स्कॉन इन्फ्रा प्रेस्ट्रेस LLP, श्री उमेश भुजबळराव सर, माननीय संचालक. येस. आणि सेकंड मुख्य प्रायोजक आहेत मेयर विटा बायोटिक्सचे संचालक विशाल वैद्य सर आज इथे उपस्थित आहेत. सो येस, नेक्स्ट आपण सुसंगती सदा घडो कार्यक्रमाबाबत दैनिक मुंबई तरुण भारतची भूमिका यशवंत मौर्य सर, कल्याण डोंबिवली रिजन हेड,
मुंबई तरुण भारत यांना मी विनंती करते आजच्या या कार्यक्रमाबद्दल ते प्रास्ताविक सांगतील. उपस्थित सर्व मान्यवर, पोलीस अधिकारी, त्यानंतर आपले सिनेसृष्टीतील तारे ज्यांना आपण टी व्हीवर बघतो, जे आज आपल्या या कॉलेजमध्ये सभागृहात उपस्थित आहेत, या सर्व कलाकारांसाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. आपण इथे पाहू शकता की कार्यक्रमाचं नाव आहे सुसंगती सदा घडो. 26 जून हा दिवस दरवर्षी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो आणि याच पार्श्वभूमीवर 29 जून रोजी पालघर येथे आम्ही पहिल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. तिथे पालघरचे जे SP आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यानंतर 2 जुलै रोजी आपण कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात असाच एक कार्यक्रम घेतला होता, ज्याच्यामध्ये 5-6 कॉलेजची मुलं सगळी एकत्रित आले होते. त्यावेळी DCP अतुल झेंडे सर यांच्या मार्गदर्शनातून हा कार्यक्रम राबवण्यात आला होता. आणि आजचा जो ह्या शृंखलेतला तिसरा कार्यक्रम जो आहे हा ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत ठाणे शहर परिमंडळ क्रमांक 1 यांच्या सहकार्याने किंवा यांच्या संयुक्त विद्यमाने हे उचित ठरेल सांगणं, हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. मुंबई तरुण भारत गेली 45हून अधिक वर्ष एक राष्ट्रप्रथम या तत्वावर चालणारं दैनिक आहे, मराठी दैनिक आहे. दररोज आम्ही पेपर काढतो, पण त्या पेपरच्या व्यतिरिक्त वृत्तपत्राची एक जबाबदारी असते, सामाजिक बांधिलकीची जबाबदारी असते. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. सामाजिक न्याय विभाग असेल, त्याचबरोबर पर्यावरणविषयक उपक्रम असतील, राष्ट्रप्रेमाचे उपक्रम असतील किंवा अशा प्रकारचे जनजागृतीचे उपक्रम. आणि वेगवेगळी कॉलेजेस आणि पोलीस अधिकारी या निमित्ताने चांगल्या या हेतूने, उदात्त हेतूने मुंबई तरुण भारतशी जोडले जात आहेत. ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. पोलीस त्यांच्या पातळीवर या प्रकारच्या नशेबाजांचं जे किंवा रॅकेट जे आहे हे उद्ध्वस्त करण्यासाठी खूप सारे प्रयत्न करत आहेत. हे वेळोवेळी वेगवेगळ्या बातम्यांमधून आपल्यासमोर येतच असतं. आणि आज तुम्हाला ह्या सगळ्या मान्यवरांचं मार्गदर्शन ऐकायला मिळणार आहे. त्या अतिशय मन लावून तुम्ही हे मार्गदर्शन ऐकावं आणि हे विचार घेऊन इथून नशामुक्तीची एक शपथ घेऊन आपण आज इथून बाहेर पडणार आहोत. तर आजच्या आमचे ठाण्याचे जे रिजनल सेल्स मॅनेजर आहेत अधिक खानोलकर आणि आमची सगळी टीम यांच्या माध्यमातून गेले 7-8 दिवस सगळ्या टीमने मेहनत करून ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित आहेत. विशेष म्हणजे नांजीबाईंचं मी आभार व्यक्त करतो. अशा पद्धतीच्या कार्यक्रमांना ठाणे असो, डोंबिवली असो, कल्याण असो, आम्ही त्यांना नेहमी अनेक कार्यक्रमांमध्ये पाहत असतो. जिथे जिथे सामाजिक कार्यक्रम असतील तिथे नांजीबाई उपस्थित असतात आणि आमच्या विनंतीला मान देऊन नांजीबाईंनी हा कॉलेजचा जो सभागृह आणि ही सगळी यंत्रणा जी आहे या एका चांगल्या उपक्रमाला आम्हाला सहकार्य केलं. त्याबद्दल मी तरुण भारततर्फे नांजीबाईंचं खूप आभार व्यक्त करतो. आणि पुढील कार्यक्रमाची सूत्र जी आहेत ती आमच्या सूत्रसंचालक यांना सांगतो सांभाळा. धन्यवाद. धन्यवाद सर. आता पुढे आपण ज्या मुख्य विषयावर हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे त्याला रिप्रेझेंट करणारं एक नाटक बघणार आहोत. रावी एंटरटेनमेंट प्रस्तुत सुरेश शांताराम पवार लिखित जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती नाट्य सादरीकरण करणार आहेत रावी एंटरटेनमेंटचे रमेश चांदणे अभिनेते आणि टीम. प्लीज वेलकम. नको त्यांनी बोलले इकडेच गोष्ट सांगायची. एक राक्षस तो आपल्या सर्वांमध्ये घडलाय. तो खरंच त्याच्या हातात तलवार नाहीये ना त्याच्या हातात कुठली बंदूक आहे. हा पण तो असा पुढ्या देत फिरत असतो. तो आता आपल्या
शाळेमध्ये कॉलेजात आणि आता तर उषा, अरे आपल्या ठाण्यामध्ये येऊन शिरलोय. अरे खरं बोलतो मी, ऐका ना. अरे बाबा मी खरं बोलतोय, कुठेतरी या ना रे बाबा. टाइमपास म्हणते मुद्द्यावर आहे. बरोबर. अरे सांग ना सगळ्या लोकांना कोण आहे पुन्हा नवा राक्षस. तुमने पुकारा और हम चले आए, ट्रक हथेली पर ले आए रे. तुमने पुकारा और हम चले आए. बापरे, हा तर अंमली पदार्थाचा डोंगरच दिसतोय. अगं नाही ग, मी की नाही मज्जा आहे. हा, आणि मी आनंद सुद्धा आहे. अरे बंटी, अरे मी तुझ्या लाईफस्टाईलचा एक भाग सुद्धा आहे. हा, आणि तुझ्या एक एक जीवनाचं एक टेन्शनचं एक इलाज सुद्धा आहे बरं का. हा हा, आणि आणि या ह्या ह्या तरुण पिढीचा एक सुपर डुपर स्टार आहे. आणि आणि ह्या ड्रग्स वरचा एक इलाज सुद्धा आहे. या समजलं तुम्हाला. या दाखवतो मी तुम्हाला. या या या. मी तुम्हाला पार्टी नक्की देणार, पण आज नाही. काय उपास होता. अरे उपास काही नाही रे. अरे माझा प्रॉब्लेम समजून घ्या ना. असं काय करता, गैरसमज करू नका. हे बघ, माझ्याकडे आता फक्त 200 रुपये आहेत. ए झंपट, पार्टी म्हणजे काय तुला वडा समोसा वाटलं की काय? मुळात आज तू आम्हाला पार्टी देणार नाहीये. नाही, शाळेत तू पहिला आल्याबद्दल आम्ही तुला स्पेशल पार्टी देणार आहोत, ते टेन्शन फ्री. अरे म्हणजे अशी पार्टी ज्यांना एकदम आकाशात उडवल्यासारखं वाटेल. त्याने जग पार विसरून जायला हवी. अरे अरे नेमकं काय ते सांगा ना. हे बघ, खरं स्वर्ग सुख हा? सिर्फ एक डोस, उठ जाएंगे होश. नाही 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 रे. अरे हे सगळं वाईट आहे रे. हे सगळं जीव घेणं आहे. अरे हा तर संस्कारी बाय आहे, हा? दूध पिणार पिशवीतलं. हा. हे बघ, हा. तू खरा मर्द असशील ना आहे. तर या पिशवीतलं घेऊन दाखव. अरे नाही 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 रे. काय? मर्द नाहीस. अरे मर्द मी आहे, पण मर्दपणा सिद्ध करण्यासाठी जीवाशी खेळ कशाला करायचा. ए वेड्या, लक्षात घे, हा. हे जग धाडशी लोकांचं असतं. नाही 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 ग, हे जग शाण्या लोकांचं असतं. अरे हा, हा. अरे एकदा घेऊन तर बघ कशी मजा येते ती. हा, अरे शांतता नाही आणि स्वर्ग सुख सुद्धा नाही. हा. पहिल्यांदा मी पण नाही म्हणालो. असं. हा, पण जेव्हा ही पुडी घेतली ना, हा. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा चौथ्यांदा तर मला असं आठवत नाही. ड्रग्स मला घेतोय हा. का मी ड्रग्स घेतोय. जाम मजा येते यार. हो? हा हा हा. शाबास राहुल, तूच माझा खरा भक्त आहेस. हा, तू माझा मित्र आहेस. जा, तुला पहिला दुसरा डोस डबल किमतीत मिळो. झाली आईला एंजल जाम मारे भाई. 500 ना. जाय तिकडे. मागच्या टायमाला घड्याळ घेतलास, अजून वापस केला नाहीस. विकून टाकलास की काय? मध्यंतरी म्हणे याने याच्या बाबाचं पाकिट पण मारलं. यार, मी कोणाचं पाकिट मारलं नाही यार. ए गाडी ऐक ना, इकडे ऐक ना. हे बोलतो माझं जिगरी यार आहे. अरे चल, घेतलेले पैसे पहिले दे आणि बी पण धंदे बंद कर पहिले. तुझा बाप भिकारी. तू घरी गेला आणि एवढंच का? आईला गण्या ये इकडे ये. गाण्याला दे ना. तुला कोणाचा खून करायला मागे पुढे बघणार नाहीस तू. माहित काय? काय नाही ते काय, मी कुणाचा खून बीन करणार नाही यार. विश्वास ठेव यार, मला फक्त ना पैसे पाहिजे यार. शाबास शाबास, असंच खोटं बोल. असं खोटं बोललंच नाही तर डोस नाही, आणि डोस नाही तर शांतता नाही. अरे अरे मित्रा, अरे काय अवस्था करून घेतली स्वतःची. हा. मला लेक्चर नको यार. हा? मला पैसे द्यायचे. नाही 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 नाही, पैसे तुला मुळीच मिळणार नाही. हे बघ, त्यापेक्षा ना तुला आम्ही सगळेजण डॉक्टरकडे घेऊन जातो. काय मला डॉक्टर बिक्टरची गरज नाही यार. अरे काय औषध विषय देतात यार. आणि हे काय भरा ना.
काय पाहिजे काय नशा लावला कोण देणार आहे तू दे ना तू तरी दे ना अरे दे ना हे बाळू मला पाहिजे पाहिलं माझा प्रभाव, माझी शक्ती. जर मी ह्या का पुढे दिसत असलो किंवा ह्या इंजेक्शन मध्ये किंवा ह्या ड्रग्स मध्ये, मला खूप मजा येते. मला तेव्हाच तुमची मजा येते का तुम्हाला वाटतं की माझा मुलगी अशी कधी करणार नाही. तुमच्यातलाच कधी मी एक पकडतो आणि मी तुमच्या आतमध्ये शिरतो. तुम्ही मला हरवणार? हा, तुम्ही मला हरवणार? अरे हट, तुम्ही काय मला हरवणार? थांब. आजपर्यंत आम्ही एकटे होतो म्हणून तू जिंकत होतास, म्हणून तू जिवंत होतास, म्हणून तुझं सगळं चालत होतं. पण आता चालणार नाही. आता आम्ही सगळे एकत्र आहोत आणि आता तुझं मर्डर अटळ आहे. तुझी सुरुवात आमच्या चुकीच्या निर्णयाने झाली असली शेवट नक्कीच होणार हे लक्षात ठेव. जे मित्र सगळ्यांना व्यसना ढकलतात ते मित्र असतात. लक्षात ठेवा. जे पालक आपल्या मुलाशी बोलत नाहीत ना ते नकळत अशा व्यसनांना प्रवेश देतात. जे नागरिक, जे शिक्षक, जे शेजारी गप्प बसतात ना त्याच्या मौनातूनच हा मोठा होतो. आणि आज हे मौन संपणार आहे. संपणार आहे. संपणार आहे. चायला, म्हणजे तुम्ही सर्व एकत्र झालात आणि राहुल तू सुद्धा? पण मला बरोबर आहे यार. मला तुझ्या आपुलकीचा आणि विश्वासाचा हात आहे. खरं सांगतो यार. पाहिलं मित्रांनो, हा प्रश्न केवळ राहुलचा नाही आहे, तर हा प्रश्न आहे आपल्या समाजाचा. तुम्हाला सांगतो, जेवढा ड्रग्स बनवणारा गुन्हेगार आहे ना तेवढाच त्याच्याकडे दुर्लक्ष करणारा आणि त्याचं सेवन करणारा गुन्हेगार आहे. म्हणजे जे ड्रग्स घेतात ना त्याची तुम्ही सत्ता बरोबर हो, वाटल्यास त्यांना मदत करा. हो, आणि हो, घाबरून न जाता कोणी आम्ही सगळ्यांनी पोलिसांना त्याची माहिती द्या म्हणजे त्याचा उपयोग होईल. राजेश, हा, त्याला व्यसनापासून दूर करा. आणि हो, आज आपण इथे एक शपथ घेणार आहोत. व्यसनापासून सगळे दूर होतील, व्यसन मुक्त होतील, ड्रग्सचं निर्मूलन होईल आणि याच्या मोहात कोणीही पडणार नाही. जागा झाला जनसमुदाय, तुटली व्यसनांची साखळी, जागा झाला जनसमुदाय, तुटली व्यसनांची साखळी, हातामध्ये हात घेऊन या उभी राहिली तरुण पिढी, जी जी रजी माझ्या राजा तुर, माझ्या सरजा तुर. हे व्यसनमुक्तीचा संदेश केवळ संवादातून नाही तर या प्रभावी नाटकातून आपल्याला मिळालेला आहे. या सर्व टीमसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मुख्य प्रायोजक मेयर विटा बायोटेक्सचे संचालक राजेश तावडे आज इथे उपस्थित नाही आहेत. संजय ठाकूर सर, HR मॅनेजर यांना मी विनंती करते त्यांनी कृपया टीमचं फेलिसिटेशन करायला मंचावर यायचं आहे. रावी एंटरटेनमेंटचे रमेश चांदणे आणि टीम प्लीज कम ऑन द स्टेज. धन्यवाद सर. ईगल ब्रिगेड फाउंडेशन संस्थापक पोलीस मित्र
विश्वनाथ बिवलकर सर आज आपल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. मी विश्वनाथ बिवलकर सरांना मंचावर यायची विनंती करते. आज उपस्थित असलेले सर्व मान्यवर तसेच मराठी सृष्टी कलाकार व दिग्दर्शक सगळे इथे आले आहेत आणि आपण सुरू करूया परत. काय आवाज होता इथे? नाही, असा हात केल्यावर काय करायचं? असा हात केल्यावर काय होतं? परत. अरे ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तर आजचा जो हा कार्यक्रम आहे, एवढे सगळे आपल्यासाठी एकत्र आले आहेत. तसेच ठाणे पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त श्री आशुतोष डुमरे सर यांच्या सातत्याने हा उपक्रम ते राबवत आहेत. गेले 2.5-3 वर्षापासून हा उपक्रम ठाणे आयुक्तालयामध्ये राबवला जात आहे. मगाशी आपण बरंच काही चर्चा केली. आता फक्त मला तुमची 7 मिनिटं पाहिजेत. किती? 7. ठीक आहे, जास्त वेळ घेणार नाही. त्या 7 मिनिटामध्ये मी तुम्हाला फक्त तुमचे कॉन्सिक्वेन्सेस सांगणार आहे. पण कॉन्सिक्वेन्सेस ऐकण्यासाठी तुमचं आधी जे शरीर आहे ते ऍक्टिव्ह असायला पाहिजे. तर माझी सगळ्यांना पहिली विनंती आहे की आपल्या बॅग खाली ठेवा. पूर्णपणे बॅग रिलॅक्स पायाच्या खाली ठेवा. असं इमॅजिन करा की तुम्ही सिनीपॉलिसमध्ये संतोष सरांचा किंवा कुशल बद्रिके यांचा मूव्ही बघायला आला आहात. सिनीपॉलिस VIP मध्ये येतो ना आपण, तेव्हा कसे रिलॅक्स बसतो, तसं रिलॅक्स बसा. आजूबाजूला चिमटा काढू नका की चला आता मित्र बसलाय ना, काढ चिमटी, मार ढोपर. हे नाही करायचंय. काय करायचं आहे? शांतपणे तुमचे डोळे बंद करा. मी तुमच्यामध्येच चालणार आहे. शांतपणे डोळे बंद करा. श्वास घ्या, श्वास सोडा. श्वास घ्या, श्वास सोडा. डोळे बंद ठेवा. आई वडिलांचं स्वप्न, टीचरनी दिलेली असाइनमेंट, त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या खांद्यावरती, शोल्डर्सवरती खूप एक प्रेशर आलं असेल. त्या प्रेशरला आपण एकदम रिलॅक्स करत आहोत. आपले डोळे बंद आहेत. डोळे पूर्णपणे बंद करा. रिलॅक्स फील करा. बॉडी पूर्णपणे रिलॅक्स होत आहे. बॉडीतील प्रत्येक मसल तुमचा रिलॅक्स होत आहे. शोल्डर, लेग्स, लेफ्ट ब्रेन, राईट ब्रेन सगळे एकदम रिलॅक्स होत आहेत. रिलॅक्स. आता आपण 10 वर्ष पुढे जाणार आहोत. अजून 10 वर्षानंतर आपण सगळे चांगल्या जॉबवर असाल. चांगले मार्क आपल्याला मिळाले असतील. आपण जॉबवर एक जॉबचं ऑफर लेटर हातात घेऊन घरी धावत जात आहात. आपली आई एकदम खुश होत आहेत. बघा, माझ्या मुलीला आज चांगला जॉब मिळाला, माझ्या मुलाला चांगला जॉब मिळाला. त्यांनी जेवढे कष्ट आजपर्यंत केले त्या सगळ्याचं आज त्यांना फळ मिळाल्यासारखं वाटत आहे. एक चांगलं घर तुम्ही घेत आहात, चांगली गाडी घेत आहात. तुमचे शिक्षक तुम्हाला जेव्हा बघतात तेव्हा अभिमानाने सांगत आहेत, हे आमचे स्टुडंट आहेत, हे NKT कॉलेजचे स्टुडंट आहेत, आज पोलीसमध्ये भरती झाले आहेत, डॉक्टर झाले आहेत, टीचर झाले, बेस्ट कंटेंट रायटर, महाराष्ट्रामधील बेस्ट कंटेंट रायटर आहेत, बेस्ट ऍक्टर आहेत. तुमच्या टीचर्सला तुमचा पूर्ण अभिमान वाटत आहे. डोळे बंद असू द्या. जरी कितीही तुम्हाला असं वाटलं की नाही यार नाही सुनते इनका, डोळे बंद असू द्या. इतकं सुंदर तुमचं पुढे भविष्य आहे. व्हिज्युअलाइज करा. किती कार तुम्ही ड्राईव्ह करताय, त्याच्या स्टेअरिंगवर तुम्ही हात ठेवलाय आणि स्टेअरिंगनी सगळ्या घरातल्यांना फिरायला घेऊन जाताय.
नवीन घराच्या चावीनी घर उघडताय, सगळ्यांना पार्टीला घरी बोलवताय की नवीन तुम्ही घर घेतलं आहे. ह्याच कॉलेजमध्ये तुम्हाला बोलवलं जातंय की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काहीतरी चांगलं केलं म्हणून एक गेस्ट म्हणून तुम्ही इथे येताय 10 वर्षांनी. इमॅजिन देर इज सो मच हॅपीनेस, जॉय, पीस, हार्मोनी इन युअर लाईफ. जरी तुमचा ब्रेन आता ते एक्सेप्ट करत नाहीये, पण दॅट इज द कपॅसिटी ऑफ द ब्रेन टू एक्सपिरियन्स द ट्रूथ. हे होतंय. हे होत असताना आता अचानक आपण करंटमध्ये, आत्ताच्या स्थितीमध्ये आपल्याकडून जर का एकही चूक झाली, 2 चुका आपल्याकडनं होऊ शकतात. आपला कुठलाही रेकॉर्ड पोलीस स्टेशनला जर का गेला ड्रग्स रिलेटेड, आपण जेव्हा एखाद्या नोकरीला जाऊ तेव्हा तिकडे आपली मेडिकल टेस्ट केली जाते. त्या मेडिकल टेस्टमध्ये जर का आपल्या ब्लड रिपोर्टमध्ये कुठलाही नार्कोटिक सबस्टन्स आढळून आला तर आपला जॉब जाऊ शकतो. आपल्याला जी बेस्ट अपॉर्च्युनिटी मिळणार आहे ती जाऊ शकते. आपण बाकी सगळं सेटिंग करू शकतो. गाडी पकडल्यावर एखाद्याला फोन करू शकतो, मेरे पप्पा की पहचान है, आणि पप्पा की पहचाननी गाडीतून आपण बाहेर निघू, पण बॉडीची सेटिंग नाही करू शकणार. जर का नार्कोटिक सबस्टन्स घेत आहात तर तुमच्या ब्लड टेस्टमध्ये नार्कोटिक सबस्टन्स येणार, आणि इमॅजिन करा ते सगळं स्वप्न एका तुमच्या चुकीने पूर्णपणे डिस्ट्रॉय होत आहे, पूर्ण डिस्ट्रॉय होत आहे. दुसरी चूक, सायबर बुलिंग. जर का आपण कोणाची सायबर बुलिंग करत आहोत आणि सायबर बुलिंगमध्ये आपला रेकॉर्ड पोलीस स्टेशनला गेला, पोलीस स्टेशनला गेल्यानंतर जेव्हा आपण जॉब अप्लाय करू तेव्हा आपल्या प्रत्येकाला पोलीस व्हेरिफिकेशन करावे लागते. पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये जर का आपला रिपोर्ट नेगेटिव्ह आला तर आपल्याला कुठल्याही गव्हर्नमेंट जॉबमध्ये जॉब अपॉर्च्युनिटी मिळू शकत नाही. कितीही ट्राय केलं, कितीही रेफरन्स लावला तरी जॉब पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये जर का तुमचा रेफरन्स नेगेटिव्ह आला तर जॉब मिळणार नाही. जे आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही बघितलेलं की तुमचे आई, पप्पा, टीचर इतके आनंदी होते, इतके खुश होते की माझ्या मुलामुलींनी किती सगळं चांगलं काम केलं आहे, चांगला जॉब मिळाला आहे, चांगला बिझनेस करत आहे. तुमच्या पप्पांनी एक वेळेचा ब्रेकफास्ट कमी केला असेल पण तुम्हाला बेस्ट ऑफ द बेस्ट फूड दिलं असेल. पप्पा 1 वर्ष तीच पॅन्ट घालत असतील पण पप्पांनी तुम्हाला एक बेस्ट ऑफ द बेस्ट वॅन हुसेन असेल, लुईस फिलिप असेल ह्याचे शर्ट घेऊन दिला आहे किंवा मुलींना ड्रेस घेऊन दिला आहे. मम्मीनी तीच साडी घातली असेल पण तुम्हाला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून तुमच्यासाठी भरपूर मम्मीनी प्रयत्न केले आहेत. हे मम्मी पप्पांचे प्रयत्न आपण नक्की सक्सेसफुल करणार आहोत. आता फक्त 10 सेकंदासाठी आपल्याला डोळे बंद ठेवायचे आहेत, मन पूर्णपणे शांत ठेवायचं आहे. फक्त 10 सेकंद. डोळे उघडू शकता. तुमचे दोन्ही हात एकामेकाला रब करा. दोन्ही हात एकामेकाला रब करा. डोळ्याला स्वतःच्या चेहऱ्याला हे करा, दुसऱ्याच्या चेहऱ्याला नाही. स्वतःच्या चेहऱ्यालाच आपल्याला रब करायचे आहेत. आणि आज आपण काय शिकलो आहे की आपल्याला आपल्या भविष्यासाठी जायचं आहे. आपल्याला कुठल्याही मित्रांनी म्हटलं चल एक बार ट्राय कर, क्या होता है, पीले ड्रग्स, पीले दारू, तू मेरा दोस्त है ना, तर त्याला म्हणायचंय तू मेरा दोस्त है ना तो दारू छोड़ दे, ड्रग्स छोड़ दे. बरोबर. इथेच आपण थांबूया. धन्यवाद. आपण शांतपणे ऐकून घेतलं त्याच्याबद्दल. हा 1 तासाचा सेशन असतं पण मी त्याला 7 मिनिटात छोटं करून आपल्या समोर मांडलं आहे. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. खूप चांगलं असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना झालेलं आहे. आता आज आपल्यामध्ये मराठी सिने कलाकार इथे उपस्थित आहेत.
आणि ते का आहेत, कशासाठी आहेत याबद्दल आपल्याला लवकरच विजू माने सर प्रास्ताविक देणारच आहेत. त्यापूर्वी मी बाळासाहेब पाटील IPS आणि शेठ नानाजीभाई खिमाजीभाई ठक्कर ठाणावाला यांना आमंत्रित करते. त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे आणि जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत झालं पाहिजे विजू माने सर आणि टीम यांचं. ऑल टीम प्लीज कम ऑन द स्टेज. धुराची काडी हो राख माडी बियर ताडी धुराची काडी हो राख माडी बियर ताडी कोण नाचू गाऊया या रे या चालूया मामाच्या गोव्याला जाऊया जाऊया मामाच्या गोव्याला जाऊया ACP जाधव सर यांनी सुद्धा मंचावर यायचंय. नमस्कार मित्रमंडळींनो, गणपती बाप्पा मंगलमूर्ती. मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, माझे सगळे मित्र आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज अंमली पदार्थ दिनाविरुद्ध आपण इथे आहोत. आणि त्याचबरोबर आम्ही आमचा सिनेमा प्रमोट करायला आलेलो आहोत, मामाच्या गोव्याला जाऊया. या सिनेमात सुद्धा, म्हणजे तुम्हाला माहिती नाही आहे पण ही पहिल्यांदा गोष्ट तुमच्यासमोर ओपन करतो की या सिनेमात सुद्धा आम्ही सर ड्रग विरोधी विलन पकडून दिलेला आहे. अशीच गोष्ट आहे या सिनेमाची पण. आणि आमची सुद्धा इच्छा आहे की जसं मगाशी आत्ता बिवलकर साहेबांनी फार सुंदर तुमचं सेशन घेतलं की तुमच्या आयुष्यात जे काही चांगलं होणार आहे ते वाईट करण्याची शक्यता आणि ताकद फक्त ड्रग्समध्ये आहे. तुमच्या आयुष्यात जर चांगलं व्हावं असं वाटत असेल तर त्यापासून दूर राहा आणि जो जवळ चाललाय त्याला लांब करायचा प्रयत्न करा. मित्रांनो, ट्रिप पाहिजे ना, ट्रिप, तर मित्रांबरोबर ट्रिपला जा, मामाच्या गोव्याला जा, पण ती ट्रिप करू नका. कारण खरं तर आपण आपलं आयुष्य हाऊसफुल करायला हवं, हार्मफुल नाही. त्यामुळे जो कोणी करत असेल असं, एकतर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहेत, आता सगळे तिथे पोलीस अधिकारी, सिनियर अधिकारी पण आहेत. पोलीस अधिकारी कुत्र्यासारखं मारतील, तुम्हाला सांगणार नाही ते मी सांगतो, तुम्हाला खूप मारतात. आणि महत्वाची गोष्ट, तुम्हाला ते समजावूनही सांगतात आधी, पण त्यानंतरही पुढे गेलात तर ते खूप मारतात. तर प्रयत्न करा की आपल्या कुठल्या तरी मित्राला, मैत्रिणीला मार खाण्यापासून वाचवायचं असेल आणि आयुष्यातून, मगाशी त्यांनी बोलता बोलता खूप छान बोलले, आपल्या आईबाबांनी आपल्यासाठी काय काय केलंय. तर ज्या वेळेला जो मित्र ड्रग तुमच्याकडे घेऊन येईल आणि तुम्हाला सांगेल की अरे हे एकदा, सगळ्यात वाईट गोष्ट काय असतं माहिती आहे, काय नाही होत, असं जेव्हा मित्रमैत्रीण बोलते ना, काय नाही होत, हे सगळ्यात वाईट असतं. तर त्यांनाही समजावून सांगा की मला माझ्या आईबाबांवर प्रेम आहे, त्यांनी जो मला हा जन्म दिलाय, माझ्यासाठी खस्ता खाल्ल्यात, मेहनत केली आहे, मला त्यांचा अपमान करायचा नाही. सो ज्या वेळेला तुम्ही ड्रग घ्याल त्यावेळेला प्रत्येक वेळेला आपण आपल्या आईबाबांच्या प्रयत्नांची, त्यांच्या मेहनतीची माती करत असतो, हे एवढं लक्षात ठेवा. आणि आपणही दूर राहा, इतरांना दूर करा जिथे कुठे कळलं. खरं तर तुम्ही पोलीस मित्र व्हा अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. जिथे कुणाला तुम्हाला दिसलं की हे इथे होत आहे तर आपल्याकडे नंबर आहे, माझ्या मते हेल्पलाईनचा नंबर आहे, त्या हेल्पलाईनवर तुम्ही फोन करा जागरूक नागरिक म्हणून आणि पकडून द्या त्या सगळ्या व्यक्तींना जे तुमच्या मित्रमैत्रिणीचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी आणि स्वतः पैसे कमवण्यासाठी तिकडे बसलेले आहेत. तर मला सगळ्यांनी जोरदार हो म्हणून होकार द्या की अशी जर व्यक्ती आली तर तुम्ही पकडून द्याल, नक्की पकडून द्याल. थँक्यू सो मच. थँक्यू. क्या बात आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सरांसाठी. येस, आणि गोव्याला जायला आपल्याला सुट्टी लागेल नाही का,
पण मामाच्या गोव्याला जाण्यासाठी फक्त एक तिकीट पुरेसं आहे, करेक्ट? आणि आम्ही नक्की तुम्हाला प्रॉमिस करतो सर, मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट आम्ही चित्रपटगृहात जाऊन नक्की पाहू. आणि Thank you. तसेच आपण सगळे, येस, ऑल आर राईट, सगळे जाऊन पाहणार आहेत चित्रपटगृहात. मामाच्या गोव्याला जाऊया, करेक्ट? सो धमाल मस्ती आणि लेक्चर बंक न करता बघा बरं का. दॅट इज करेक्ट. हा, सो नक्की धमाल मस्ती आणि जो तुम्ही संदेश दिलेला आहे या चित्रपटातून, सो ऑल द बेस्ट टू ऑल टीम. विजू माने सर, मी तुम्हाला विनंती करते, प्लीज स्थानापन्न व्हायचं आहे. थँक्यू सो Thank you. मच. मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आज तुम्ही बरेच पोलीस मंडळी आपल्यामध्ये बघत आहात, तेही आपल्यामधलेच असतात, पण त्यांची युनिफॉर्म जी असते ना ती आपल्याला कायम प्रेरणादायी असते. पण या युनिफॉर्मच्या मागे देखील अनेक व्यक्तिछटा प्रत्येकामध्ये असतात. एक महिलांची संख्या, आज मुलींची संख्या खूप आहे. तर थोडंसं आपल्या मॅडम आहेत त्यांच्याबद्दल मी सांगतो, ज्या स्वतः PI आहेत प्रशासनामध्ये, पोलीस प्रशासनामध्ये. द्वारका भागीरथी विश्वनाथ डोके मॅडम यांच्याबद्दल विशेष सांगायचं. मुलांना प्लीज मी विनंती करतो, थोडंसं ऐकून घ्या. द्वारका भागीरथी विश्वनाथ डोके मॅडम यांना मी विनंती करतो, आपल्या फक्त जागेवर उभं राहून एक मुलांना अभिवादन स्वीकार करा मुलांचं. या मूळ अहिल्यानगरमधल्या आहेत. BSc इलेक्ट्रॉनिक्स BEd हे सर्व शिक्षण त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी पोलीस संबंधित जी परीक्षा असते ती 2005 मध्ये पास केली. 2006 पासून म्हणजे जवळपास आता 20 वर्ष त्या पोलीस दलात सेवा देत आहेत. आणि यांचे छंद काय कोणी सांगू शकेल का, ज्याच्यामुळे मी उल्लेख करतोय? मुलींना विशेषतः काय छंद असू शकतात? बोला बोला, तरुणाईने बोललं पाहिजे ना. आधी छंद कुठले माहिती आहेत ना? कुठले छंद आहेत? पोलीस आहेत म्हणजे कुठले छंद असू शकतात? नाही येत आहे, आपापसातच बोलतायत. बरं, हरकत नाही. छंद त्यांचे आहेत गिर्यारोहण. गिर्यारोहण, आणि हा नुसतं छंदापुरतं त्यांनी ठेवलेलं नाहीये मर्यादित. आणि त्यांनी म्हणजे संगीत पण देखील त्यांचा छंद आहे. गिर्यारोहण क्षेत्रात 9 वर्षाचा त्यांना अनुभव आहे. पुणे, नाशिक, रायगड, आपण पावसाळी पिकनिक आले की जातो, पण त्यांनी ते किल्ले सर केलेले आहेत, चढाई केलेली आहे त्यांच्यावर. आणि हिमाचल सारख्या प्रदेशात देखील 2016 साली जवळपास त्यांनी 12,500 फूट उंचीचे पर्वत चढाई केलेले आहेत. उत्तराखंडमध्ये देखील 2017 साली रूपकुंड म्हणून आहे, जो 16,500 फूट उंच आहे, तो देखील त्यांनी सर केला आहे. आणि लडाखमध्ये 2023 साली 20,341 फुटांचा पर्वत चढ केला आहे. आणि माउंट एव्हरेस्ट 2024 साली. सो चढाई केल्यानंतर काय करतो आपण साधारणतः? तुम्ही सर्व मुलं तरुण आहेत, व्हॉट्सअप आला की रिप्लाय त्याला लगेच असतात. सत्कार करायचा म्हटलं तर काय केलं पाहिजे? आपला छंद आपण पूर्ण केला तर आपल्याला टाळी वाजवली, आपल्याला आता आनंद होतो की नाही? नमस्कार मॅडम, तुम्ही कायम या सर्व मुलांसाठी प्रेरणा असालच. आणि या संदर्भात अधिक माहिती ही आपण दृश्य स्वरूपात तुमच्याकडनं घेणारच आहोत. धन्यवाद. मी मान्यवरांना विनंती करते, त्यांनी मंचावर यायचं. माननीय श्री बाळासाहेब पाटील, IPS, पोलीस उपायुक्त परिमंडळ ठाणे शहर, कृपया स्टेजवर यायचं सर. तसेच श्री नानाजीभाई खिमाजीभाई ठक्कर, मुख्य प्रायोजक स्कॉन इन्फ्रा प्रेस्ट्रेस LLP, श्री उमेश भुजबळराव सर, ईगल ब्रिगेड फाउंडेशन संस्थापक पोलीस मित्र विश्वनाथ बिवलकर सर, प्लीज मंचावर यायचंय. मुख्य प्रायोजक मेयर विटा बायोटेक्सचे HR मॅनेजर आज आपल्यात उपस्थित आहेत, संजय ठाकूर सर, कृपया मंचावर यायचंय. मी अधिक खानोलकर सर यांना विनंती करते, त्यांनी बाळासाहेब पाटील यांचं फेलिसिटेशन करायचं आहे. अधिक खानोलकर सर, जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. थँक्यू सो मच सर. तसेच पुढे रजनीश नायर, स्पेशल प्रोजेक्ट इंजिनियर, यांना मी विनंती करते, त्यांनी मंचावर यायचंय. ईगल ब्रिगेड फाउंडेशन संस्थापक पोलीस मित्र विश्वनाथ बिवलकर सर यांचा सन्मान ते करणार आहेत.
नायर सर तुम्ही तिथेच थांबायचं आहे. तसेच मुख्य प्रायोजक स्कॉन अँड प्रेस्ट्रेस LLP श्री उमेश भुजबळराव सर यांचा सन्मान करणार आहेत. मिस्टर नायर सर. संजय ठाकूर HR मॅनेजर, मुख्य प्रायोजक विटा बायोटेक्सचे संचालक यांच्या कंपनीमधून सर आज इथे उपस्थित आहेत. संजय ठाकूर HR मॅनेजर. ACP जाधव सर यांचा सत्कार करणार आहेत अधिक खानोलकर सर. धन्यवाद सर. मी प्रशांत सोनार यांना विनंती करते त्यांनी मंचावर यायचं आहे. प्रशांत सोनार सर. प्रशांत सोनार सर हे शेठ नानाजीभाई खिमाजीभाई ठक्कर यांचा सन्मान करणार आहेत. प्रशांत सोनार सर हे स्पेस सेलिंग सिनियर एक्झिक्युटिव्ह आहेत. थँक्यू सो मच सर. मी यापुढे श्री बाळासाहेब पाटील IPS माननीय पोलीस परिमंडळ ठाणे शहर सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. सुसंगती सदा घडो या थीमखाली आजच्या या अंमली पदार्थ विरोधी कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित ज्यांनी हा प्रशस्त हॉल उपलब्ध करून दिला, आपले आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आले ते सन्माननीय नानजीभाई. हा कार्यक्रम करण्यासाठी ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली ते सन्माननीय आदिकरावजी खानोलकर साहेब. आमचे नौपडा डिव्हिजनचे सन्माननीय जाधव साहेब, ज्यांनी आपल्या 7 मिनिटाच्या भाषणाने आपल्याला सगळ्यांना मंत्रमुग्ध करून ठेवलं ते बिवलकरजी. व्यासपीठावरील तरुण भारतचे सन्माननीय संपादक महोदय आणि माझ्यासमोर उपस्थित आमच्या डिव्हिजनचे सर्व नौपाडा डिव्हिजनचे सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि जे सकाळपासून बसून थकलेले आहेत, आपसामध्ये बोलता आहेत, गप्पा मारता आहेत, एकमेकांशी चर्चा करता आहेत, ज्यांना स्टेजवर काय चाललं याचे काही देणं घेणं नाही आहे, असे सर्व तरुण मित्र आणि मैत्रिणींनो, अरे मी हे तर बोललं ते समजलं की नाही तुम्हाला? किमान 5 मिनिट, मला 5च मिनिट दिलेले आहे, त्यामुळे किमान 5 मिनिट आपण शांततेत ऐकाल अशी अपेक्षा आहे. सीमाएं सिर्फ नक्शे पर नहीं होती, सीमाएं सिर्फ नक्शे पर नहीं होती, कुछ सीमाएं इंसान को अपने जुनून पर भी लगानी पड़ती है. गलत राह चुनना बेहद आसान है दोस्तों, गलत राह चुनना बहुत आसान है दोस्तों, असली राह पर टिके रहना उसके लिए बहुत मेहनत लगती है. आपण ज्या विषयासाठी एकत्र आलेलो आहोत, या ड्रगच्या अंमलाखाली जगभरातले 33 कोटी लोक ह्या ड्रगच्या अंमलाखाली आहेत. आपल्या देशामध्ये गेल्या वर्षी साधारणतः 133 टन अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. 1000 अशा लोकांना अटक केली गेली की जे अंमली पदार्थाची तस्करी करतायत. आपल्या जगभरामध्ये 8 लोक ज्यावेळेस अंमली पदार्थाच्या व्यसनाखाली असतात, त्यापैकी फक्त 1 जणाला रिहॅबिलिटेशनची ट्रीटमेंट मिळते, फक्त 1 जणाला, बाकीच्यांना ट्रीटमेंट सुद्धा मिळत नाही. महिला 40 ते 50% महिला अंमली पदार्थाच्या नशेखाली आहेत जगभरातल्या. त्यामुळे महिलांनी हा विषय समजून घ्यायला हरकत नाही की हा विषय आमच्यासाठी नाहीये, असं नाहीये. आणि 5 पैकी फक्त 1 महिलेला रिहॅबिलिटेशनची ट्रीटमेंट मिळते. आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप कमी रिहॅबिलिटेशनच्या ठिकाणावरून लोक व्यवस्थितपणे बाहेर पडतायत. परंतु आशेची गोष्ट अशी आहे की देशभरामध्ये याच्या बाबतीमध्ये 0 टॉलरन्स सुरू आहे. कुठलाही नशेचा पदार्थ कुणीही बाळगणार नाही यासाठी सेंट्रलचे नार्कोटिक्स ब्युरो, स्टेटचे नार्कोटिक्स ब्युरो आणि
सर्व आयुक्तालयामधील अधिकारी अंमलदार हे प्रत्येक व्यक्ती याच्या विरोधात लढा देत आहे. परंतु जोपर्यंत तुम्ही या सर्व लढ्याला सहभाग होणार नाही तोपर्यंत हा लढा यशस्वी होऊ शकत नाहीये. आजचा हा कार्यक्रम हा त्याच उद्देशाने आहे की आपल्या सर्वांचा सहभाग याच्यामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. देशभरामध्ये, राज्यभरामध्ये, पोलीस दलामध्ये, सर्वांच्यामध्ये जनजागृती आहे. लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केला जातोय. आतापर्यंत 10 कोटी लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केला गेलेला आहे. परंतु तरुणांपर्यंत जोपर्यंत मानसिकदृष्ट्या सक्षमपणे या अशा नशेपासून दूर राहण्याची प्रतिज्ञा होत नाही, प्रयत्न होत नाही, आणि आपण कुणाच्या बरोबर आहोत, तुमचे मित्र कोण आहेत, आपण जसं म्हणतो की टेल मी युअर नेम, टेल मी युअर फ्रेंड्स नेम, आय विल टेल यू हू यू आर. तू तुझ्या मित्राची नावं सांग, मी तुला सांगतो की तू कोण आहेस, तू कुणाच्या संगतीत आहेस. हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही जर चांगल्या संगतीमध्ये असाल तर निश्चितपणे तुम्हाला काही अडचण येऊ शकत नाही. त्यासाठी ही थीम आहे, सुसंगती सदा घडो. तुमचे संगत चांगले असेल तर निश्चितपणे तुम्ही या धोक्यापासून दूर राहू शकता. बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत परंतु वक्ते भरपूर आहेत. बऱ्याच गोष्टी ऑलरेडी बोलल्या गेलेल्या आहेत. तुमचा स्टॅमिना संपलेला आहे, दिसत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी ह्या ड्रगच्या विनाशकारी विळक्यापासून स्वतःला दूर ठेवावं, आपल्या मित्रांना दूर ठेवावं, आपल्या नातेवाईकांना दूर ठेवावं, आणि आपला जो हेल्पलाईन नंबर आहे किंवा टोल फ्री नंबर आहे तो आपल्या मानस या वेबसाईटवर आहेच. मानस हा 1933 हा नंबर हा आपला या ड्रगच्या संदर्भातला अवेअरनेसचा नंबर आहे. याच्या बाबतीमध्ये आपण कॉल करून माहिती घेऊ शकता, मदत मागू शकता, आणि आपल्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना याबाबतची मदत देऊ शकता. आपण या अत्यंत चांगल्या कार्यक्रमाला बऱ्याच वेळापासून या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचं आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पाटील सर. मी आता नशामुक्ती भारत अभियान ठाणे जिल्हा संघटक माननीय मिलिंद पाटील सरांना विनंती करते. ते आपल्याला 1-2 शब्द सांगणार आहेत. सर्वांना नमस्कार. व्यासपीठातली मी जास्त वेळ नाही घेणार आहे. सर्वात पहिली महत्वाची गोष्ट, आपण कुठल्या प्रकारचं व्यसन करतात आहे का, हो की नाही? मग आपल्या मनात शंका असेल की आम्ही कुठल्याही प्रकारचं व्यसन करत नाही, मग आम्ही इथे का, हो की नाही? हे सर नो. तर सर्वात पहिली महत्वाची गोष्ट, व्यसन म्हणजे काय? काय की आपण म्हटलं व्यसन दिसलं की आपल्या समोर दिसतं तंबाखू, दारू, सिगरेट, आणि मग नंतर येतं ड्रग्स, हो की नाही? पण व्यसन म्हणजे काय? असं कुठलाही पदार्थ, कुठलीही वस्तू जी आपल्या नाकावाटी, तोंडावाटी जाते आणि गेल्यानंतर आपल्या शरीराच्या आतमध्ये जे काही साईड इफेक्ट होतात, ती गोष्ट म्हणजे नशा. हे लक्षात ठेवा. सर्वात महत्वाची गोष्ट मुलांनो, आपल्याला कुठली तरी गोष्ट, कुठला तरी पदार्थ आपल्याला खूप आवडतो आणि एवढा आवडतो की त्याच्याशिवाय आपण राहतच नाही. रोज आपल्याला पाहिजे तो पदार्थ, आणि जो तो पदार्थ भेटला नाही तर आपल्या स्वभावामध्ये बदल होतो, चिडचिड येतो, राग येतो. जोपर्यंत तो पदार्थ आपल्याला भेटत नाही तोपर्यंत आपलं मन शांत होत नाही. याचा अर्थ त्या गोष्टीपासून मला काय लागलेली आहे? नशा लागली आहे. आणि ही नशा खूप वाईट आणि विकृती आहे, हे लक्षात ठेवा. आपल्याला नशा पाहिजे, ती नशा कसली पाहिजे? पुस्तकांची पाहिजे, वाचनाची पाहिजे. अशा प्रकारची नशा असली तर आपलं जीवन आपण आनंदित आणि पुढे जाऊ शकतो. हे व्यासपीठावर बसलेले जे मान्यवर आहेत, आज IPS आपल्याला जी इच्छा असते की आमचंही सुद्धा शिक्षण पूर्ण करून आम्हाला या व्यासपीठावर बसलेले जे मान्यवर आहे अशा पद्धतीने आम्हाला बसायचं आहे. आणि जर खरंच आपल्याला या व्यासपीठावर बसायचं असेल तर आपल्याला नशा फक्त अभ्यासाची असली पाहिजे, पुस्तकांची असली पाहिजे. नको ना ते व्यसन लागल्याने आपलं शरीर, आपण नशा करत नाही तर नशा आपल्याला आतमधून खोकलं करतं, कमजोर करतं, आणि एवढं करतं की आपण आपलं दैनंदिन जीवन सुद्धा आपण जगू शकत नाही. हे लक्षात ठेवा. आपण बघतो आज पेपरवर तुकाराम मुंडे साहेबांचं आपण जसं नाव होतं, यांना सुद्धा नशा होती, ती म्हणजे अभ्यासाची होती, पुस्तकांची होती. म्हणून अशी व्यक्ती या पदावर गेलेली आहे. आपल्याला पण इच्छा असते की आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी बनावं, या ठिकाणी त्यांचे आपण आदर्श घ्यावं, तर चांगल्या गोष्टीचे आदर्श घ्यावं. मी जास्त वेळ न घेता मी थांबवतो, पण एक लक्षात ठेवा, आपण मुलांनो या व्यासपीठावर असलेल्या मान्यवर यांच्या समोर आपल्याला एक शपथ घ्यायची की आम्ही कुठल्याही प्रकारचं व्यसन करणार नाही आणि कोणाला करून देणार नाही, हो की नाही? चला सर्वांनी उभं राहायचंय आणि हात पुढे करायचंय. मी जे बोलेल ते माझ्या मागे आपल्याला बोलायचंय.
शपथ झाल्यावर आपल्याला बसायचंय. मी बोलतोय, माझ्या मागे आपल्याला बोलायचंय. मी कुठल्याही प्रकारचे व्यसन माझ्या आयुष्यात लागू देणार नाही. मी अजीवन निव्यसनी राहील. मी भारताचा नागरिक. भारतातील प्रत्येक व्यक्ती निव्यसनी राहण्यासाठी मी प्रयत्नशील राहील. मी व्यसनमुक्तीसाठी असलेल्या कायद्याचे काटेकोरपणे पालन करेल आणि नवीन कायदे होण्याकरिता मी सक्रिय राहील. मी सर्व नागरिकांमध्ये व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहून अंमली पदार्थांच्या विरोधात आयुष्यभर कार्यरत राहण्याचा संकल्प करीत आहे. मी राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज व राज्यघटनेचा आदर करेल. जय हिंद. बसावे खाली आपण. मी माझा 2 शब्द म्हणजे बोलायला गेलो तर भरपूर आहे. मी 1-1.5 तास घेतो, पण आपल्या वेळेचं बंधन असल्याकडे मी माझे 2 शब्द संपवतो. फक्त जाता तर शेवटी एकच आहे. एक लक्षात ठेवा मुलांनो, आपण शाळेत असताना आपल्या डब्यात काय असायचं तर भाजी चपाती असायची. आता आपण फास्ट फूडच्या जमान्यामुळे पिझ्झा, बर्गर, चायनीज, मंचुरियन हे जे काही पदार्थ आपण खातो हे सुद्धा आपल्या शरीराला नुकसानकारक आणि हानिकारक आहे. हे लक्षात ठेवा. कुठलीही गोष्ट, कुठलाही पदार्थ खाताना तो पदार्थ लिमिटेड असला पाहिजे. जर कुठलीही गोष्ट आपण अति केली ती आपल्या शरीराला काय आहे, घातक आणि नुकसान आहे. आणि हे जे पदार्थ जे आहेत हे आपल्याला व्यसनाच्या आहारी पडतात. हे सुद्धा व्यसन आहे हे आज सांगावं लागतं. जसं उदाहरणार्थ चहा. आपल्याला चहा पाहिजे म्हणजे पाहिजे, चहा नाही भेटला तर आपण चिडतो, रागवतो. हे सुद्धा चहा सुद्धा एक व्यसन आहे, हे लक्षात ठेवा. अशा भरपूर प्रकारचे व्यसन आहेत आणि मग आपल्याला ती सवय लागते आणि मग जोपर्यंत आपलं मन शांत होत नाही, मग आपले हे नको ते नको ते, आणि मग आपण शेवटी पोहोचतो ते म्हणजे ड्रगच्या आहारी. ओके, मी माझे 2 शब्द इथे संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. सर 2 मिनिटं आपण मंचावर थांबायचं आहे. मी बाळासाहेब पाटील सरांना विनंती करते, त्यांनी मिलिंद सरांचं फेलिसिटेशन करायचं आहे. अतिशय उपयुक्त माहिती ही सरांनी कमीत कमी वेळात आपल्याला दिलेली आहे. थँक्यू सो मच सर. आता हा सभागृह या अशा उपयुक्त कार्यक्रमासाठी आज आपल्याला लाभलेला आहे. NKT कॉलेजचे अध्यक्ष शेठ नानजीभाई हिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांना मी विनंती करते, त्यांनी विद्यार्थ्यांना 2 शब्द आपलं सांगायचे आहेत. जय भगवान, 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 जय भगवान. तरुण भारत, आमचे पोलीस डिपार्टमेंट, पाटील सर, अन्य सर, प्रिन्सिपाल, विद्यार्थी मित्र, पोलीस डिपार्टमेंट नौपाडा, खरोखर हे महत्त्वाचा कार्यक्रम आहे. आपल्याकडे 1.5 लाख विद्यार्थी आहे. मी सुरुवातीच असं सांगत असतो, ज्याला चांगला विद्यार्थी बनायचा असला तर कुठलाही व्यसन नसला पाहिजे. विडी, सिगरेट, तंबाखू, दारू, मसरी कुठलाही. जर तुम्हाला चांगला ऑफिसर असा व्हायचा असेल पाटील सर सारखा, तर त्याचा चेहरा बघा. माझा 85 वर्ष आहे, काय चेहरा बघा. अख्खा भारतात फिरतो आणि हेच सांगतो. लाखो लोकांना मी मावा, बिड्या, सिगरेट, कराग्रे, वस्ते, लक्ष्मी, कर, मुले, सरस्वती, कर्मदे तो गोविंदा असा करत करत लोक असं टाकते. काही आमची माऊली गावड्यामध्ये मसरी डबी ठेवते स्टीलची, मी खेचून घेतो. तर काय ध्यान ठेवा. भरपूर चांगली गोष्ट पाटील सरांनी सांगितलं. आपल्याला जर सुखी व्हायचं असाल, आपल्या समाजाला सुखी करायचं असाल, आपल्या आईवडीला सुखी करायचे असले तर मात्र एक व्यसन असला पाहिजे, वाचायचा. वाचणे जेवढे वाचेल तेवढी तुमची शक्ती वाढेल, भक्ती वाढेल आणि जास्तीत जास्त देवाचं नाव जे आपल्या बरोबर येणार आहे. आणि विद्यार्थीला काय मेहनत दुसरी करायची गरज नाही, मात्र शिक्षण शिवाय काय दिसला नाही पाहिजे. शिक्षण हे महत्त्वाचं आहे. आज पण भारताला पाहिजे तसं शिक्षण नाही आहे, म्हणून आपण मागे चाललो आहे. ध्यान ठेवा. माझं घर लंडनमध्ये आहे. तिकडे साफसूफ करणारा माणसा डबल ग्रॅज्युएट आहे. ध्यान ठेवा.
आणि आपल्याकडे शिक्षणाचा आज पण पता नाही. पण शिक्षण जसं पाहिजे तसा संस्कार पण पाहिजे, आणि संस्कार पाहिजे तसा कुठलाही व्यसन नसला तर संस्कार टिकेल, बाकी संस्कार टिकणार नाही, तुम्हाला मी खात्रीने सांगतो. आपलं किती ग्रंथ आहे, किती भागवत आहे, आपली घटना किती महत्वाची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना बनवली, ते सर्व गोष्ट त्याच्यामध्ये आहे. आपल्याकडे 20,000 पुस्तके आहे ग्रंथालयामध्ये, 20,000. मात्र त्याच्या वाचन करा. काल माझ्याकडे उद्घाटनासाठी आले होते. आपला प्रदर्शन, जीवन प्रदर्शन आतमध्ये आहे सगळे. आता इथे आतमध्ये आत्मा बसला आणि तुम्ही असा केला, विडी वेळली, सिगरेट पिली, मग तुमची इज्जत काय राहणार मला सांगा. आजच्या दुःखी होतो. म्हणून परत आपल्या सर्व तरुण भारताला धन्यवाद देतो, त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो की हे व्यवसाय तो करायचे आहे, पेपर तो विकायचे आहे, पेपर काढायचे आहे, पण पेपर काढल्याबरोबर हे मोठा आशीर्वाद मिळणार तुम्हाला सांगतो. एक माणूस व्यसन सोडला की 1 कोटी मिळतो मला. मी भारत बरोबर जाऊन फिरतो, 10 लोक सोडते तर 10 कोटी मिळतो. खाली नाही पाहिजे, वरती पाहिजे, खाली काय नाही पाहिजे. 60 वर्षापासून सांगतो, पैसे देवाला सांगतो, मेवाला देऊ नको, ज्याला गरज आहे. मला आता गरज नाही आहे. तर परत आपल्या सर्व विद्यार्थ्याला माझी एकच विनंती आहे की तुमची आई वडिलांचं नाव रोशन करा, आमची NKT ठाणावाल्याचं नाव रोशन करा, आणि त्याचप्रमाणे शिक्षकाच्या, प्रिन्सिपालचं नाव रोशन करा. आणि असे पाटील सर सारखे, असे ऑफिसर सारखे त्याच्या चेहरा बघायचा. यांच्या चेहरा असं कसं आहे, आपल्यासारखेच येते. तुम्ही इथे बसले, काल उद्या इथे बसणार आहे. आणि माझे इथे विद्यार्थी कलेक्टर किती झाले, पोलीस कमिशनर झाले, CA किती झाले, डॉक्टर झाले, इथे बसलेले होते सगळे, इथे बसवले मी जाण बुजून. आता पाटील सरला 3 तारीखला 3 ऑगस्टला मी बोलवलंय की तुम्ही पण 5 मिनिट येऊन मला 5-10 मिनिट प्रवचन द्या आमच्या विद्यार्थ्याला, पालकांना. त्याचप्रमाणे ज्याला लोकमान्य टिळक जयंती आपलं तुम्हाला सर्वांना माहिती आहे, लोकमान्य टिळकने हेच केला होता, लोकांना जागृत करायचं काम करायचं आहे. हे तरुण भारत पण जागृत करायचं काम करत आहे. त्यांना जेवढे लाख धन्यवाद देतो. जय भगवान, जय भगवान, जय भगवान. धन्यवाद सर. खूप चांगलं असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना तुमच्याकडून मिळालं. मी आता प्रशांत सोनार सर यांना विनंती करते, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रशांत सोनार सर हे करणार आहेत. खरं तर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे देखील आभार. वेळात वेळ काढून तुम्ही आला आहात. पण एक लक्षात घ्या मित्रांनो, आपण 30 सेकंदांच्या रील बघतो. तुम्हाला कदाचित माझं बोलणं वाईट वाटेल, पण 30 सेकंदाच्या रील्स बघतो, त्यामुळे आपल्याला पेशन्स खूप कमी झालेत. मला असं वाटतं मान्यवरांना देखील मान्य होईल की आपले पेशन्स वाढवा, कारण खूप चांगल्या गोष्टी तुम्हाला तुमच्यासाठीच मिळणार आहेत यापुढच्या आयुष्यात. शेठ नानजीबाई खिमजी ठक्कर साहेब सर्व विद्यार्थ्यांना एक बॉलपेन आणि भगवद्गीता देणार आहेत. आणि विशेषतः तुम्ही वाचन आणि लिखाण चांगलं करावं हा त्यामागचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही एक चांगले विद्यार्थी आणि नागरिक घडू शकतात. तर त्याबद्दल विशेष आभार त्यांचे. आभार प्रदर्शनाचा खरं तर एक औपचारिकता असते, पण ही औपचारिकता म्हणून नाही, तर हे खरंच खूप मार्गदर्शन अतिशय मोलाचं असतं. कारण तरुण पिढी घडवायची असेल तर त्यासाठी मार्गदर्शन खूप आवश्यक असतं. आणि बाळासाहेब पाटील जे IPS आहेत, पोलीस परिमंडळ 1 ठाणे शहरचे, सर तुमचे विशेष आभार. त्याचबरोबर या आपण सभागृहात जिथे आहोत, शेठ नानजीबाई खिमजी ठक्कर सरांचे देखील खूप खूप आभार. नशामुक्ती भारत अभियानचे मिलिंद पाटील जे ठाणे जिल्हा संघटक आहेत, त्यांचे देखील आभार. नुसतं या कार्यक्रमातच नाही तर पूर्णपणे या ठाणे जिल्ह्यामध्ये ते सक्रिय पद्धतीने हे काम करत आहेत, त्याबद्दल त्यांचे आभार. मुख्य प्रायोजक, अर्थातच आर्थिक बळ हे प्रत्येकाला गरजेचं असतं, त्या संस्थेला गरजेचं असतं, त्याशिवाय समाजसेवा अजून चांगली होऊ शकत नाही. त्यामुळे स्कॉन इन्फ्रा प्रेस्टेस LLPचे उमेश भुजबळराव जे संचालक आहेत त्यांचे देखील आभार. त्याचबरोबर विटा बायोटिक्सचे संचालक राजेश तावडे आलेले नाही आहेत, पण त्यांच्या वतीने जे संजय ठाकूर साहेब आलेत, HR मॅनेजर, त्यांचे देखील आभार. तुमच्यापैकी बरेच जण कदाचित यांच्या कंपनीमध्ये जर चांगल्या रीतीने विद्यार्थी राहिलात तर जाऊ देखील शकतील. त्याचबरोबर इथे विविध पदाधिकारी देखील पोलिसांचे उपस्थित आहेत, त्यांचे देखील आभार आहेत. ईगल ब्रिगेड फाउंडेशनचे संस्थापक पोलीस मित्र विश्वनाथ बिवलकर यांचे देखील खूप खूप आभार, कारण सुरुवातीला मुलांना खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी एक ट्रीटमेंट दिलेली आहे. त्याचबरोबर रावी एंटरटेनमेंटचे आणि त्यांच्या कलाकारांचे देखील आभार. आणि विशेष मगाशी मी म्हटलं की पोलिसांचे सर्वांचेच आभार, ज्यांनी विशेष सहकार्य केलं. संभाजी जाधव साहेब ACP नौपाडा विभाग, त्याचबरोबर सिनियर PI आहेत
भरत चौधरी सर तुमचे देखील आभार. योगेश आव्हाड सर सिनियर PI नौपाडा यांचे आभार. लक्ष्मण राठोड PI आहेत नौपाड्याचे, त्यांचे आभार. त्याचबरोबर द्वारका डोके मॅडम तुमचे देखील आभार जे ठाणे नगर मध्ये आहेत. श्रीकांत कारकर PI ठाणे नगरमध्ये आहेत, त्यांचे देखील आभार. PSI राकेश घोसाळकर सर तुमचे देखील आभार. मंगल सानप, नितीन शेळके, त्याचबरोबर विविध गोपनीय विभागाचे पोलीस देखील कार्यरत असतात. खरं तर ना एक इव्हेंट हा एका व्यक्तीने किंवा संस्थेने होत नसतो, त्यासाठी बऱ्याच जणांचं पाठबळ आणि सक्रिय सहभाग लागतो. त्यामुळे सर्वांचे देखील आभार. अगदी इथे ऑफिस बॉय असतील त्यांचे देखील आभार आणि जे आपल्या सिक्युरिटी असतात कॉलेजचे त्यांचे देखील आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.